मंडळी, आज आपण पाहणार आहोत ब्रेडपासून एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेला नाश्ता। हे नाश्ता गरम गरम चहाबरोबर किंवा हिरव्या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खूपच छान लागतं। एकदा नक्की करून पहा। एकदम सोपी रेसिपी आहे, गरम असताना खायला घ्यायचं। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर बरेच दिवस रेसिपीचे व्हिडिओ शेअर केल्याने आम्ही गेलेलो गावाला। तर गावचे व्हिडिओ बरेच अपलोड केलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ म्हणजे रील। बऱ्याच जणांनी पाहिला असेल, खूप खूप तुमचे धन्यवाद। आणि नाही ज्यांनी पाहिले त्यांनी नक्की पाहायला विसरू नका। तर आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत, ब्रेडपासून नाश्ता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप बेसन घेतलेला आहे बरोबर, आणि 2 चमचे एकदम बारीक रवा किंवा मीडियम रवा घेतला तरी चालेल, किंवा तांदळाचं पीठ घेतला तरी चालेल। आणि 2 चमचे सफेद तीळ, चाट मसाला, गरम मसाला आणि धने जिरे पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। आता फक्त 1 ग्लास पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या अजिबात राहता कामा नये। थोडं थोडं पाणी घालायचं। या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आणि ह्यामध्ये चिली फ्लेक्स जरासं घातलेलं आहे। आता ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया। इथे 1 कप ओला नारळ खोवलेला, 7 ते 8 लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे चणा डाळ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आता ह्यावर आपण फोडणी देऊया। 1 चमचा तेलामध्ये पाव चमचा राई, कढीपत्ता आणि 1 सुकी मिरची या प्रकारे आपल्याला फोडणी द्यायची आहे वरून। ही चटणी खूप छान लागते। आता आपण ब्रेड स्लाइस घेऊया आणि असे मधून कट मारून घेऊया, त्रिकोणी आकार देऊया। सर्व ब्रेड स्लाइस हे मी कट करून घेतलेले आहेत। आता हे बॅटरमध्ये आता कोथिंबीर घालूया आणि गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर तेल ठेवलेलं आहे। एवढं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे। यापेक्षा जरासं जाड ठेवला तरी काही हरकत नाही। आता हे यामध्ये घोळवून लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत होतात। मंडळी, ही रेसिपी एकदम सोपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। 2 मिनटं असेच ठेवून द्यायचे, त्यानंतर आपण परतून घेऊया। रेसिपीचं साहित्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत लागतात। किती नाश्ता छान दिसतंय बघा। या प्रकारे सर्व नाश्ता मी तळून घेणार आहे। या बॅटरमध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घातलं तरी काही हरकत नाही। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।